आता एवढ्या उन्हात सुद्धा बाहेर जाताना मी मेकअप करत आहे. तसं तर मला माहिती आहे की मेकअप काही टिकणार नाही, तर फक्त असं कॉम्पॅक्ट लावलं आणि पडलो बाहेर. आता मला तरी काही वाटत नाही बरं, आमच्या घरातलं लग्न होईपर्यंत त्या किसान मॉलशी काय आमचं संपर्क सध्या बंद होईल म्हणून, कारण दर 2-3 दिवसाला आम्हाला इथं यावंच लागतं शॉपिंगसाठी. आणि आज परत आलो होतो साड्यांच्या शॉपिंगला आणि बाहेर इतकं प्रचंड ऊन आहे, बापरे सांगायला नको. कारण बाहेर निघलं की अशी स्किनची सुद्धा आग होत आहे ना, अशा उन्हामध्ये थंड काही तर प्याव वाटतंच. तर बाकीच्यांनी ज्यांना जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि मी मात्र बिना साखरेचा, बिना आईसचा असा एक ज्यूस घेतला, जो की मिक्स. बरं, संध्याकाळी आलो, जेवण वगैरे झालं आणि या कूलर महाशयांचं काही काम संपतच नाहीये, कारण इतकं जास्त लिकेज होत होता. रात्री 2 वाजता उठून मी हे पूर्ण पाणी साफ करत बसले होते. आता मला तरी नाही वाटत की आमचा कूलर यावर्षी मला काय सुखानं शांतीनं थंड हवा घेऊ देईल. बरं, आता त्या दिवशी शॉपिंग केली आणि त्यानंतर ही एक बेडशीट मी घेऊन आले होते आणि मला नव्हतं माहिती बरं की या बेडशीटला आहे ना ही अशी इलास्टिक लावलेली आहे. तसं तर फक्त 1000 रुपयाच्या 2 बेडशीट विथ पिलो कव्हर्स आलेले आहेत आणि एवढ्या छान क्वालिटी आहे, इतकं छान कापड आहे त्याचं आणि आता लावल्यानंतर पण खूप छान दिसत आहे. तर मला तरी खूप आवडल्या. आणि त्यानंतर इथं बघा, आम्हाला काही खावं वाटलं की आम्ही दुसरं तिसरं काही नाही, फक्त राजवीच्या हातची भेळ एन्जॉय करतो. आता माझ्याकडे ना नेहमी असं व्हायचं बरं, की मला कुठली गोष्ट येते म्हटलं की दुसऱ्यांच्या घरी गेलं की ती आपल्याला जे काम येतं ना तेच करायला सांगतात. तर त्यामुळे आहे ना मी कुठलं काम शिकायचेच नाही बरं लहान असताना. आता हिच्यासोबत सुद्धा असंच झालं होतं. हिचा काही मूड नव्हता आज, पण तरीही पप्पाच्या फरमाईशवर तिने आहे ना भेळ बनवली. बरं, संध्याकाळी आलो होतो घरी आणि आज आहे ना आमचा परत चुलीवरच्या चिकनचा बेत झाला होता. कारण चुलीवरचं जेवण आम्हाला सध्या इतकं जास्त आवडायला लागलं की आता ते गॅसवरच्या जेवणाला सगळेजण नकोच म्हणत आहेत तसं तर. मग त्यामुळे पण आज ना आम्ही इथं भाकरी सुद्धा बनवायचा विचार करत आहोत. कारण चुलीवरच्या भाकरी नुसत्या भाजूनच नाही तर पण त्यावर जर बनवल्या तर त्या सुद्धा खूप टेस्टी होतील, म्हणून आम्ही भाकरी सुद्धा बनवायचा प्लॅन केला आणि बरोबरच चपात्या. आता सासूबाईंनी इकडं चपात्या आणि भाकरी बनवायला घेतल्या आणि त्यानंतर मी इकडं चिकनला फोडणी दिली. आणि भाकरी खरंच चुलीवरच्या बनवलेल्या भाकरी सुद्धा खूप टेस्टी लागतात आणि ज्याची त्याला काम आम्ही वाटप करून दिलेले असते. म्हणजे वर सामान कोण आणणार आणि खाली कोण नेणार आणि चॉपिंग वगैरे कोण करणार हे सुद्धा डिसाइडेड आहे. बरं, आज फक्त नॉनव्हेजच नाही तर जे व्हेज खाणार होते त्यांच्यासाठी सुद्धा चुलीवर वांगे भाजून घेतले आणि वांग्याचं भरीत सुद्धा जे खमंग झालं होतं. खरंच सांगते, चुलीवरच्या जेवणाला कशाचाच तोड येणार नाही. आणि असं सगळं आम्ही बनवून सगळ्या फॅमिलीने एन्जॉय केलं. बरं, ते झाल्यानंतर थोडंसं अंग मेहनत सुद्धा केली. असा होता आमचा दिवस. बाय एव्हरीवन.